नागपूर जिल्ह्यातील 580 बोगस शिक्षक भरती प्रकरणात धक्कादायक आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केलाय। 2016 मध्ये सेवानिवृत्त आणि त्यानंतर काही दिवसात निधन झालेले शिक्षण अधिकारी सोमेश्वर नेताम यांच्या बोगस सहीचा वापर करून 100 शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा हा धक्कादायक आरोप आहे। 2016 ते 2024 या काळातल्या या भरती आहेत आणि विशेष म्हणजे नेताम यांची सही वापरण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती बॅकडेटेड म्हणजे 2016च्या आधीची दाखवण्यात आली असा आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केलेला आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि माजी शिक्षक आमदार नागो गाणार आहेत। गाणार सर, बोगस शिक्षकांचं प्रकरण गाजतोय, मात्र अशी पण माहिती याच्यामध्ये समोर आलेली आहे की जे अधिकारी सध्या हयात नाहीत, ज्यांचा मृत्यू अनेक वर्षांपूर्वी झालेला आहे, त्यांचे सिग्नेचर करून त्यांची स्वाक्षरी करून बॅकडेटेड मध्ये ऑर्डर काढण्यात आले आणि शिक्षकांना नेमणूक देण्यात आली। खरं आहे ही बाब खरी आहे। नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर सोमेश्वर नेताम नावाचे व्यक्ती कार्यरत होते। त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी म्हणजे 2016 मध्ये सेवानिवृत्तीच्या दिवशी अँटी करप्शनने धाड टाकून त्यांना पकडलं होतं। त्यांच्या घरून मोठी रक्कम जप्त केली होती। त्यानंतर त्यांचं दुःखद निधन झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।